फार्म हाऊसमध्ये मातोश्री आल्या तेव्हा सुलू धावतच त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्यापुढे मान खाली घालून उभी राहिली. हंबीरराव फार्म हाऊसमध्ये आहेत का रघुला घेऊन शेतीला फेरफटका मारायला गेलेत? आता काय घडलंय हे सांगायचं कसं आणि खोटं तरी बोलायचं कसं? नाही, आहेत घरातच. मग ते लिहित बसलेत का झोपलेत? तिचं तोंडच शिवलं गेलं होतं. त्याचा टाका ती काढायला तयार नव्हती. आणि रघु आज वाड्याकडे आलाच नाही. त्याच्या साहेबांचा नाश्ता आणि दूध न्यायला आला नाही तो. सुलूनं मातोश्रींच्या हातात पाहिलं. त्यांच्या एका हातात टिफिनचा डबा होता, दुसऱ्या हातात थर्मास होता. तिने ते घेण्यासाठी हात पसरले तशा त्या म्हणाल्या, हंबीररावांविषयी तू काही सांगत नाही आहेस. सुलू बोलत का नाही आहे हे मातोश्रींना कळेना. त्या तशाच मग फार्म हाऊसच्या पायऱ्या चढून वर गेल्या. फार्म हाऊसचं दार बाहेरून बंद केलं होतं, त्याला कडी घातली होती. सुलू धावत गेली आणि तिने पटकन दरवाज्याची कडी काढली, दार उघडलं. मातोश्रींनी आत प्रवेश केला तो त्यांना काहीसा वेगळाच वास आला. सुलू, इकडे आत ये. बाहेर उभी असलेली सुलू आली, न बोलता परत उभी राहिली. अहो आईसाहेब, साहेब अजून झोपलेत. अच्छा, आत्ताशी तुझी दातखिळ उचकली का? माफ करा मला आईसाहेब. अगं माफी कशाला मागतीयेस? यात तुझी काय चुकी आहे? जा बरं तू. सुलूनं ते ऐकलं आणि गळ्याचं पैंड सोडलेल्या अवखळ गायीच्या कालवडीगत ती आपल्या झोपड्याकडे उधळली. मातोश्रींनी सारं फार्म हाऊस पाहिलं. सुलूनं ते चांगलं स्वच्छ ठेवलेलं होतं. हॉल, किचन, बाथरूम, संडास सगळं आरशासारखं स्वच्छ. कोळीष्टकं कुठल्याही कोपऱ्यात दिसत नव्हती. पंख्याची पाती, बल्ब, ट्यूब अशावर धुळीचं अस्तित्व दिसत नव्हतं. किचनचा ओटा, तिथली आवश्यक ती भांडी सुलूनी नीट ठेवली होती. लहर लागेल तेव्हा हंबीरराव सुलूला बोलवत होता. तिला दुधाची कॉफी बनवायला सांगत होता. वाड्याकडून आलेलं जेवण थंड वाटलं तर गॅस पेटवून ते गरम करायलाही सांगत होता. त्याचे वकील मित्र किंवा कोणी श्रीमंत असेल कोर्टाचा सल्ला विचारायला किंवा वकीलपत्र घ्यायला आले तर सुलू तिथे पोहे, शिरा करून देत होती, चहा करून देत होती. लांबचं असेल तर मुक्कामाला पण थांबायचं. त्याची जेवणाची व्यवस्था सुलूकडून हंबीर करून घ्यायचा. मातोश्री बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी हंबीरकडे पाहिलं. तो गाढ झोपला होता, पण झोपेत त्याच्या ओठावर शब्द फुटत होते. काय बोलत असेल हा? त्याच्या ओठांना आपले कान लावावेत का? कुणा तरुण स्त्रीचं नाव तर याच्या ओठावर नसेल? हंबीर, हंबीर. मातोश्रींनी त्याला हाक दिली. त्याच्या ओठांना कान लावण्यापेक्षा त्याला उठवणं महत्त्वाचं होतं. हंबीरनी कूस बदलली आणि झोपेतच तो बडबडला, शेवंता, शेवंता. अगं तू. मातोश्रींनी शेवंताचं नाव ऐकलं आणि त्या गडबडल्या. त्यांना देशमुखांच्या कन्येचं जास्वंदी नाव माहिती होतं. त्यांनी तिला चांगलं पाहिलं होतं. शिवनेरी गडावर शिवाई मंदिरात तिनं देवी दर्शन घेतल्यावर, सर्व ओळख झाल्यावर मातोश्रींच्या चरणावर तिने आपलं मस्तक ठेवलं होतं. किती छान मुलगी. अशी ती मुलगी बघायला आपण हंबीरला पाठवलं. तिला बघून आल्यावर त्याने वाड्यात रात्री आपल्याकडे यायला हवं होतं, पण तो तोंड दाखवायला सुद्धा आला नाही. हंबीरराव तिकडनं पंचपक्वान्न जेवून येणार हे नक्की होतं. त्याला जेवणाची गरज नव्हती हेही खरं. पण राजाराम देशमुखांसारख्या खानदानी पुरुषाची मुलगी जास्वंदी आपण पाहिली आणि ती पसंत आहे का नाही हे सांगायला त्याने वाड्यावर येऊ नये? हंबीरच्या बेडरूममध्ये वेगळाच वास येतोय. याला रात्री अकोल्याला राजाराम देशमुखांनी खानदानी जेवण देताना उंची मद्याचे ग्लास तर दिले नाहीत. पण ते शक्य नाही आहे. कोणताही खानदानी पुरुष आपल्या वाड्यात मुलगी बघायला आलेल्या तरुणाला असे मद्याचे ग्लास देणार नाही. मग याला हे असं काय झालंय म्हणावं? जास्वंदीला हंबीर पसंत पडला नाही म्हणून हंबीरचा त्यांच्या वाड्यात अपमान झाला असं तर वाटलं नाही.
आणि तो अपमान विसरावा म्हणून तो रात्री फार्म हाऊसमध्ये रात्रभर मद्य पीत बसला नसेल. त्यामुळे त्याच्या तोंडाचा हा वास तर नाही. सुलू, ए सुला, मातोश्रींनी आवाज दिला, पण ती तर तिथनं पळाली होती. मातोश्री आल्या म्हणून सुलानं आपल्या झोपड्यात पेंगणाऱ्या रघुला फार्म हाऊसकडे पाठवून दिलं. हंबीरची माहिती देणारा तोच एक दुवा फार्म हाऊसमध्ये होता. मातोश्रींकडे फार्म हाऊसमधली सगळी माहिती तोच द्यायचा. सकाळ संध्याकाळ तोच नाश्ता, जेवणाचा डबा वाड्यावरनं आणायचा. आईसाब तो कसा बसा शुद्धीवर आल्यावर फार्म हाऊसकडे आला होता. सुलाऐवजी आपण आलोय ही वर्दी देण्यासाठी त्यांनी तो आवाज दिला. रघुनी आपल्या पायातल्या चपला बाहेर काढल्या. तो आत आला. रात्री आपण देशी आणि इंग्लिश प्यायलोय, त्यामुळे अजूनही काहीसे लटपटतो याची त्याला कल्पना होती. तरी पण शक्यतो लांब अंतर ठेवून त्यांनी मातोश्रींना मुजरा घातला. अरे तुझे साहेब अजून कसे उठले नाहीत? त्याची तब्येत रात्री ठीक नव्हती. मग तू डॉक्टरांना फोन करून बोलवलं होतंस का? नाही, त्यांनी त्यांना औषध दिलं तर. आता आपले साहेब रात्री कुठलं औषध प्यायलेत हे कसं सांगणार? आईसाहेब, अहो त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना नीट उभं पण राहता येत नव्हतं. तुला त्यांनी काही सांगितलं? आईसाहेब, त्यांना लय भूक लागली होती. सकाळपासून ते रात्री इथं येईपर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा कण बी गेला नव्हता. काय सांगतोयस तू? म्हणजे ते रात्री तसेच उपाशी पोटी झोपले? अहो, मी वाड्यावर निघालो होतो त्यांना जेवण आणायला, पण त्यांना नीट बसता बी येत नव्हतं. मीच त्यांना आधार दिला, खुर्ची बसवलं आणि सुलीला जेवण करायला सांगितलं. अरे मग वाड्यावर फोन करायचा ना इथून? करणार होतो, पण साहेबांनी मनाई केली. काही कारण सांगितलं का त्यांनी? आईसाहेब, काहीतरी घडलंय तिकडं अकोल्याला, मला त्यांनी सांगितलं नाही, पण मला न सांगण्यासारखं काहीतरी झालंय. मग रात्री त्यांनी मद्य घेतलं असेल. आईसाहेब, तुमच्या पायाची शपथ खातो, साहेब कधी पित नाहीत, पण रात्री लयच बेचैन होते, मग थोडी घेतली त्यांनी. पण मग चांगले भरपूर जेवले ना? हा, जेवले, लय जेवले. सुलीनं अंड्यावरची कोंबडीच कापली होती त्यांच्यासाठी. झणझणीत कोंबडी, बाजरीच्या भाकऱ्या, भात दणकून जेवली साहेब. आणि तू तू उपाशी राहिलास? आईसाहेब, अहो खोटं कशाला सांगू? साहेबांना या फार्म हाऊसमध्ये मीच असतोय की सोबतीला, ते कसे मला उपाशी ठेवतील बरं? मग त्यांनी तुलाही दारू पाजली असेल. आईसाहेब, चांगली इंग्लिश दारू दिली मला बी रात्री. मग साहेबांनी सांगते मी बी 2 घास जादा खाल्लं बघा. बास, कळलं सगळं. तू लांब उभा राहून बोलतोयस तरी तुझ्या तोंडाचा आवाज मला सांगतोय का? येऊ का मग मी? आता आलायस की, पुन्हा येऊ का असं का म्हणतोयस? येऊ म्हणजे जाऊ का ही त्याची भाषा मातोश्रींना माहिती होती. पण तो गेला की या फार्म हाऊसमध्ये आपल्याला जे काही लागेल ते देणारा हा रघुच आहे. तरी त्या म्हणाल्या, ए बघ तू बाहेर थांब, गरज लागली तर बोलवीन तुला. आपल्या तोंडाचा वास रघुला लपवायचा होता. नाहीतरी त्याने आपल्या तोंडानं खरं काय ते सांगितलं होतं. आणि खरं सांगितल्यावर आईसाहेब आपल्याला माफ करतील ही त्याला खात्री होती. त्यांनी त्याला बाहेर थांबायला सांगितलं तेव्हा तो खुश झाला. फार्म हाऊस समोर असलेल्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला फरशीवर बसला. साहेबांच्या इंग्लिश दारूनं त्याच्या पायातली ताकदच गेली होती. तो खरं तर सकाळी देशी दारू पिणार होता. ती प्यायला की त्याच्या मांड्यांमध्ये घोड्याच्या दवडीची ताकद येणार होती. पण सुलू झोपड्याकडे आली आणि तिने आईसाहेब आल्याचं सांगितलं, त्यामुळे त्याच्या मांड्यांमधली होती नव्हती ती ताकद गेली होती. तरी तो लंगड्या गाढवासारखा फार्म हाऊसकडे आईसाहेबांच्या सेवेला हजर झालेला होता. हंबीर, हंबीर, मातोश्रींनी त्याला हलवलं. असं हलवल्याशिवाय तो उठणारा नव्हता. हंबीर कसं बसं उठला. समोर आपल्या मातोश्रींना पाहून त्यांनी मान खाली घातली. हंबीर, आम्ही हॉलमध्ये बसतोय, तुझी तयारी करून माझ्याकडे ये. तुझ्यासाठी नाश्ता, दूध आणलंय. आम्ही ते सुलूकडून पुन्हा गरम करून घेतो. मातोश्री त्याच्या जवळून उठत म्हणाल्या. मातोश्री हॉलमध्ये आल्या. त्यांनी रघुकडे बघितलं. रघुने गुडघ्यात मान घातली होती. लकवा आल्यागत वाटत होता. त्याची ती अवस्था बघून मातोश्रींना त्याची चीड आली. सकाळी माणसाने कसं उल्हसित असावं,
हा हा असा मुडद्यासारखा बसलाय. रघु, मातोश्रींनी त्याला मोठ्यांदा हाक घातली, पण रघु पार ढेपाळल्यानं जागचा हलला नाही. बहुतेक हा झोपी गेलाय गुडघे मिठी घालून. मात्र एखाद्या पुतळ्यासारखा दिसतोय. हंबीरला सांगायला पाहिजे, नोकरांना आपल्या बरोबरीनं दारू पाजत जाऊ नको. हा रघु तुझ्या बाकीच्या शेतमजुरांना रात्रीच्या दारू पार्टीविषयी काही बोलला तर त्यात हंबीरची इनामदार म्हणून आणि एक वकील बाबू म्हणून काय प्रतिष्ठा राहील? माकडा हाती रत्न दिलं तरी तो त्याला कोळसाच समजणार. या रघुला गावठी दारू प्यायची सवय असेल, याला हंबीरने आपल्याबरोबर इंग्लिश दारू पाजली, त्याला ती इंग्लिश पचलीच नसणार. सुलू तिच्या झोपड्याकडनं आली. एवढ्या वेळात हंबीरराव उठले असतील. त्यांचा बेडरूम तिला साफ करायचा होता. बेडरूमची फरशी चांगली डेटॉल टाकलेल्या पाण्यानं स्वच्छ करायची होती. हंबीररावांना त्यांच्या इंग्लिश दारूनी ओकायला बिकायला लावलं असेल तर तिचं काम जादा होणार होतं. आईसाहेब कायशिया वाचली तर, रात्री तू अंड्यावरची कोंबडी कापली म्हणे. म्हणजे आमच्या ह्यांनी तुम्हाला समज सांगितलं वाटतं. पण त्यांचं काय मनाव घेऊ नका. का रघु काही खोटं बोलला का? आईसाहेब, इनामदारांची आज्ञा पाळली मी. रात्री लय भुकेजलं होतं बघा. चांगल्या 3 भाकरी आणि 2 वाट्या भात खाल्ला. रात्री तसं झोपलं असतं तर तुम्ही आता आम्हा नवरा बायकोला काय म्हणला असता सांगा? हंबीर एवढा मोठा जमीनदार, श्रीमंत तरुण, त्यांनी आपल्या राजेशाही वाड्यात चांदीच्या ताटात सोन्याचा घास खावा अशी त्याची योग्यता. आपण त्याला पंचपक्वान्नाचं जेवण नेहमीच देतो, पण त्यांनी रात्री ह्या सुलूसारख्या कुळुंबिणीच्या हातचं तिच्या झोपड्यातलं जेवण घेतलं. हंबीरला ते जेवण चांगलं वाटलं. सुलू म्हणते, इनामदार रात्री भुकेजलेले होते. भुकेच्या पोटी माणसं झाडाची पानं खातात, मग त्याची सालही खायला तयार होतात. काही गरीब शेतमजूर पोटालाच भाकर मिळत नाही म्हणून पोटभर भाकरी आणि त्यावर तांब्याभर पाणी पितात. काही तर खापट्या पोटाला आपल्या डोक्याच्या पागोट्याचा दोर करून पाठपोट एक करतात, त्यामुळे भूक लागत नाही म्हणतात. खरं खोटं त्या पोट घट्ट बांधणाऱ्याला माहिती. पण कितीही पोट बांधलं तरी भूक थोडीच मरते का? एक मात्र खरं, भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. भूक लागल्यावर हंबीररावला त्याच्या बायकोच्या हातचं जेवण रुचकर लागणारच. त्यानंतर हंबीर फार्महाऊसच्या फरशीवरच काय, फार्महाऊसच्या बाहेरच्या मातीवर जरी आडवा झाला असता तरी तो घोरत पाडला असता. रघु आणि सुलानं रात्री हंबीरला जेवण दिलं ते चांगलंच केलं. रघु हंबीरसोबत मद्य प्यायला हे मात्र पटणार नाही. पण हंबीरराव आता काही लहान नाही आहे, कोर्टातला मोठा वकील आहे तो. आपण काय करावं काय करू नये हे त्याला चांगलं समजतं. बाथरूमला जाऊन हंबीरनं आपलं सगळं काही आटोपलं. आपल्या बेडरूममधल्या स्टीलच्या कपाटासमोर उभा राहिला. पूर्ण उंचीच्या कपाटात त्यांनी आपलं संपूर्ण शरीर निहाळलं. बलदंड शरीर, अंगात रेड्याची ताकद, मस्तकात वकिली अक्कल होती. अशा या खानदानी पुरुषाशी त्या हरामखोर राजाराम देशमुखांनी एवढ्या हीन पातळीला उतरून खेळावं? त्यानं या बेडरूममध्ये खेळण्यासाठी शेवंता पाठवली. आधी ती खानदानी वाटली, पण नंतर तिचं वागणं आपल्याला कोड्यात पाडणारं होतं. ती विषकन्या होऊनच आली होती. तिला वाटलं असेल हा इनामदार आपल्या गळ्याला लागेल. आपण त्या रात्री तिला हरवलं, पण अकोल्यात जास्वंदीला पाहायला गेलो आणि गळ्यापर्यंत गाळात अडकलो. बाहेर पडता पडता आपली दमछाक झाली. मातोश्रींनी आपल्या हातानेच डायनिंग टेबलवर प्लेटमध्ये गोड शिरा काढला होता. शिऱ्याच्या मध्यभागी चमचा खोचून उभा केला होता. शिरा गरम होता. बदाम, काजू, मनुके घालून केलेला प्युअर तुपाचा शिरा. त्याचा वास फार्महाऊसच्या त्या डायनिंग टेबलवर घमघमला. सुला आणि रघु, तुम्ही पण घ्या थोडा थोडा. नाही हो, नको. खरंच आईसाहेब, नको आम्हाला. सुला, का आम्हाला नको म्हणजे काय? तू काय रघुला उपाशी मारतेस का? नाही, तसं नाही हो आईसाहेब. मग कसं? आईसाहेब, अहो, इनामदार साहेबांचं पोट भरू द्या. त्यांचं झालं आणि उरलं तर खातीन के. आणि तू, त्यांच्याकडून काय उरलं तर मी खाईन. मातोश्री सुलाकडे पाहतच राहिल्या. स्त्री जात ही अशीच. काळजात दुःखाचं वर्तुळ फिरत राहिलं तरी चिकटपणे ती जगू पाहते. आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेते. आपलं दुःख ती दुय्यम समजते. मातोश्रींनी त्या दोघांना प्लेटमध्ये थोडा थोडा शिरा दिला.
नाही साहेब, तुम्ही तशाच बसले होय. बाळा रघू, तू खा. तुला आल्यापासून पाहते, तुला इथे बरं वाटत नाही आहे. तुझ्यासाठी डॉक्टर पाठवू का इथे? का बरं? लगेच बरं वाटेल कदाचित. आई साहेब अहो एक खातच नाही, नुसतं पीत बसायचं. आता मला सांगा, पेल्यावर खायला नको का? खाल्लं का तब्येत कशी मजबूत राहते का नाही? सुलू बोलली, तिच्या बोलण्यात तथ्य होतं. मातोश्रींनी रघूकडे पाहिलं, नजरेचा धाक होता त्यात. तसे त्याने हात जोडले आणि म्हणाला, आता ज्यादा खाल. ठीक आहे, उद्यापासून आम्ही झोपड्याकडे फेरी मारू तुमच्या. सुला मला सगळा रिपोर्ट देईल. त्या बोलण्याचा असर पडला. रघुनं आपल्या प्लेटमध्ये शिरा घेतला, गपागपा खाऊन टाकला. हंबीरनं थर्मासमधलं मसाला दूध घेतलं. त्याला आता उल्हास वाटायला लागला होता. सुलानं डायनिंग टेबल साफ केला. बाकी सगळं टेबलावरचं त्यांनी आधीच उचलून किचनच्या बाथरूममध्ये धुवायला नेलं होतं. रघु, आपल्या फार्म हाऊसच्या फळबागेकडे टोपली पाठीला घेऊन जा. सोबत 2 पोतीने. पाड्याला चिक्कू, मोसंबी, पपया, डाळिंब खाली पडली असली तर गोळा कर. राघूचे थवे सकाळी फळांना चोची लावतात, फळं खाली पाडतात. रघु गेला, त्याच्या पाठोपाठ सुलूही गेली. फार्म हाऊसमध्ये मग ते दोघे माता पुत्र राहिले. हंबीर आपल्या कपाटातली पुस्तकं चाळण्यासाठी उठला. तसं मातोश्रींनी त्याला आवाज दिला, हंबीर आता आमच्या सामने बैस, आमच्या नजरेत पहा. पण हंबीरमध्ये नजरेला नजर द्यायची हिंमतच नव्हती. आम्हाला जे कळालं ते काही ठीक नाही हंबीरराव. काय कळलं? आम्हाला जे कळलं ते सगळं तुला माहिती आहे. मातोश्री, सगळं कळलं असेल तर मला विचारा ना, होईल ठीक सगळं. म्हणजे जे काही घडलं ते अतिशय अपमानास्पद असं घडलं आहे, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला बातमी लागली तर ती बातमी खरी आहे. तुमच्या ओठांवर देशमुखांच्या जास्वंदीऐवजी शेवंताचं नाव आहे. ही शेवंता ते जास्वंदीपेक्षा चांगली आहे का? मातोश्रीने हंबीरच्या बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या ओठावर शेवंताचं नाव ऐकलं होतं. त्या देशमुखांनी तुला वाड्यात नेलं नाही, जास्वंदी दाखवली नाही, भोजन दिलं नाही. उलट तुला म्हणजे आपल्या इनामदार घराण्याचा अपमान करून तसंच त्यांनी हाकलून दिलं, बरोबर आहे? मातोश्रींना सगळं डिटेल सांगायचं होतं, पण जे घडलं त्यात आपलाही दोष होता हेही सांगायला हवं. पण मातोश्री ती बाब ऐकून घेणार नाहीत, कारण आपली बाजू ही मुलाकडची. मुलीची बाजू असणाऱ्या देशमुखांना काय धूप घालायचा. देशमुखांची लढाई आणि आपली लढाई ही दोघातच राहील. त्याचा तपशील मातोश्रींना देणं योग्य नाही. तिकडे काय घडलं हे त्यांना सांगूही नाही. तिकडे आपण गुलाबबाईच्या वाड्यात शेवंतासाठी गेलो होतो, तिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो हे मातोश्रींना कळलं तर त्या देशमुखांनी जे केलं ते योग्यच केलं असंच म्हणणार. खानदानीपणाच्या मर्यादा पाळणाऱ्या आपल्या मातोश्री. तुम्हाला जास्वंदी पसंत पडली हे मला माहिती आहे, पण जास्वंदीचं प्रेम दुसऱ्याच तरुणावर असल्याचं मला अकोल्यात गेल्यावर कळलं मासाहेब. देशमुखांनी जर तिचं लग्न इनामदाराच्या हंबीरशी करण्याचा प्रयत्न केला तर तिने तिच्या तीर्थरूपांना वाड्यातल्या आड्यात उडी टाकून आत्महत्या करेल असा निर्णय सांगितला. हंबीरनी हे सांगितलं आणि मातोश्री संभ्रमित झाल्या. एवढ्या मोठ्या घराण्यातल्या मुलीने आपले चरण पकडले तेव्हाच तिने तिचं प्रेमप्रकरण सांगायला हवं होतं. म्हणजे देशमुखांनी आपल्या वाड्यावर हंबीररावला जेवायला बोलवलं नसतं आणि हंबीररावला अकोल्यात तिला पाहण्यासाठी आपणही पाठवलं नसतं. आपल्या मुलीच्या निर्णयानं देशमुख हतबल झाले असतील. तरीही त्यांनी हंबीररावांचं स्वागत केलं असेल, पण कुठल्या तोंडानं ते जास्वंदीला हंबीररावांच्या समोर आणणार होते? त्यांनी पाहण्याचा कार्यक्रम कॅन्सल केल्याचं हंबीररावला सांगितलं असेल. वाड्यात पण हंबीररावला पंक्तीचा लाभ तरी कसा मिळाला असता? हंबीर, तू जास्वंदीला पाहिलंस? नाही, मी वाड्यातच प्रवेश केला नाही तर मी तिला बघणार कसा? अरे राजकन्या दुसरी, अशी गोरी पान की तिच्यासाठी केवड्याच्या पानानं वेडं व्हावं. मातोश्री बास झालं आता. ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावचा रस्ता कशाला दाखवत आहे? एकदा ठेचकाळलोय ते पुरेसं आहे. ठीक आहे, म्हणजे आता आम्हाला दुसरं घराणं पाहायला हवं, नाही का?
आपल्या इनामदार घराण्याला योग्य अशी तरुणी पाहायला हवी आता तुझ्यासाठी. मातोश्री, आता तुम्ही पुन्हा खोट खाऊ नका. मीच ते काम करीन. पण योग्य मुलगी मिळाली तर तुम्हाला मी अवश्य तिला पाहण्यासाठी पाठवीन किंवा या फार्म हाऊसमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी आणीन. मग तर झालं. हंबीरराव, मुलगी लग्नासाठी पाहायची ती तिच्या तीर्थरूपांच्या वाड्यात. आपल्याकडे आणून ती मुलगी कधी पाहायची नसते. ठीक आहे ना, तुमच्या इच्छेप्रमाणे करू सगळं. मात्र मला तूर्त जास्वंदी प्रकरणातनं आराम द्या. तुझ्या वहिनीसाहेब म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? तिची एक बहीण आहे, तिला पाहायचं का? ती शेंबडी पोर. अरे आम्ही पाहिली आहे तिला. SSC परीक्षा दिली आहे तिने. म्हणजे चांगली 16 वर्षांची आहे. मातोश्री, मी वकील आहे, मला कायद्याप्रमाणेच चालावं लागेल. चाल की कायद्याप्रमाणे, पण लग्न कर. वहिनीसाहेबांच्या बहिणीला आता 16 वर्ष झाली असतील आणि कायद्यानं मुलीचं लग्नासाठी वय हे 18 वर्षांचं हवं असतं आणि मुलासाठी 21 वर्षांचं. तुला लग्न करायचं नाही हे सांग की, कायदा कशाला सांगतोयस आम्हाला? मातोश्रींचा कायदा वेगळा. त्या काळात मुलामुलींचं लग्न पाळण्यात म्हणजे पाळी यायच्या आधीच व्हायचं. लग्न झालेल्या मुलीला पुढे वडिलांघरी आणलं की न्हाणं आलं की मग तिला सासरी पाठवायची पद्धत. मातोश्री, आता आम्ही वाड्यावर जास्त येत जाणार नाही, आम्ही फार्म हाऊसमध्येच राहत जाऊ. मातोश्री हंबीररावाच्या मनाचं दुःख समजल्या. राजाराम देशमुखांची मुलगी पाहण्याचा कार्यक्रम गावात समजला तर त्यात हंबीरला कमीपणा वाटणार होता. इनामदार घराण्याची अवप्रतिष्ठा या प्रकारात कोणी करू नये अशा मताचा तो होता. धाकली मूठ 1.25 लाखाची म्हणायची, दुसरं काय. आता तो विषय सोडून द्यायचा, दुसरा विषय काढला तर ठीक. आम्ही मुकाट आलो. आणखी एक एकटं पान मला काढायला सांगितलं. पानमळा आज आम्ही येताना बघितला. पानवेलीसाठी चांगले मंडप बांधून घेतले होते. आपला पानमळा तीर्थरूपांच्या हातचाच ना. त्यांनी पानाचा पोच पुरा करण्यासाठी पानमळ्यात तयार केला. दिवसभर तोंडात पान. आपल्या पानमळ्यातनं आहेराचा रसूल यायचा. पानाचे डाग तो बांधून न्यायचा मुंबईला पान बाजारामध्ये. आपल्या पानांना चांगला भाव मिळायचा. पान कसं तयार करायचं ना ते रसूलकडनं शिकावं. तीर्थरूप गेल्यानंतर त्या पानमळ्यात ओहोटीच लागली होती. हंबीरला पानमळ्यापेक्षा श्रीमंती पिकांचं वेड लागलं होतं. पानमळा म्हणजे रोज पानं तोडायची झगझग. बागवान असलेला रसूल पानमळ्यात दौलतराव इनामदार गेल्यानंतर यायचा कमीच झाला. मग गावातले मुसलमान यायला लागले. पानं तोडून त्याची डाग बांधून पान बाजारात पाठवायला लागले. पण तो जो भाव द्यायचा तो भाव गावातल्या मुसलमानांकडनं मिळायचा नाही. पैशाला फाटके. पानमळ्याचं ते एकट्याच हंबीर पुढं उभं राहिलं आणि त्याच्या डोळ्यांपुढे अकोल्याचा पानमळा आला. तो बुड्ढा रसूल मियाँ आठवला. अकोल्याच्या पानमळ्यात बुड्ढ्याची ती जवान झीनत. तिने आपल्याला हुजूर आदाब केलं होतं. गोड मधाळ हसली होती. आपल्या शेवंताच्या चेहऱ्याशी तिचा मिळता जुळता चेहरा. तिने आपल्याला पितळेचा ग्लास सरबतानी भरून दिला होता. म्हणाली होती, आप प्यासे हो गए. प्यासे? कैसे पहचाना? आपण तिला विचारलं. त्यावर ती म्हणाली, गुलाबबाई के घर जाना है ना आपको. आणि तिने त्याला डावा डोळा मारला होता. त्या डोळ्याचा सुरमा चांगलाच उडाला होता. ती मुलगी चांगली तारुण्यानं बहरलेली होती. तिच्या बुड्ढ्या बापानं पान दिलं होतं, वर लवंग बडीशेप दिली होती. त्यावर तोही काहीतरी चावड बोलला होता. ती झीनत त्याच्या जीपमध्ये बसून गुलाबबाईचं घर दाखवायला तयार होती. पण झीनतच्या बुड्ढीला तिचा तो बेडरपणा आवडलेला नव्हता. त्या जवान झीनतचे रिश्तेदार इथे आहेत. ते घर जर रसूल मियाचं निघालं तर आपण तिला पुन्हा भेटू शकतो. झीनतचा बुड्ढा बाप जुन्नर कोर्टमध्ये त्याच्या साल्याच्या केससाठी आला होता. त्याने आपल्याला पाहिलं होतं. त्याची केस जुन्नर कोर्टात कोण चालवतंय? हंबीरच्या डोक्यात उजेड पडला. ओझरचा पानमळा, मनसूरचा. त्याची केस तर आपल्या वळसे पाटील वकिलांकडे. ती केस आपल्याकडे घ्यायला हवी. किती दिवस झाले मनसूर ओझरवरनं फेऱ्या मारतोय त्याच्या घोडीवरून, पण केस काही मिटत नाही आहे.
हंबीर या विचारात असताना मातोश्रींचं आणि हंबीरचं जेवण रघुने वाड्यावरनं आणलं. वहिनीसाहेब जेवण घेऊन यायला निघाल्या होत्या, पण मातोश्रींनी रघुजवळ सांगावा दिला होता की आम्ही वाड्यावरनं उशिरा येऊ, सुनबाईंनी वाड्यावरच थांबावं. त्या दिवशी हंबीर कोर्टात गेला नाही. त्याचा कारकून आणि त्याच्या हाताखाली तयार झालेल्या वकिलाला त्याने आपल्या बाररूममध्ये तसं फोन करून सांगितलं. हंबीरराव कोर्ट कधी चुकवत नाही. त्याचा येण्याचा आणि जाण्याचा वक्तशीरपणा ठरलेला. दिवसभर हंबीर आपल्या फार्म हाऊसमधल्या बेडरूममध्ये पलंगावर लोळत पडला. डोक्यातनं शेवंता काही जात नव्हती. गुलाबबाई त्या वाड्यातनं कुठे गेली हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा पत्ता लागला नव्हता. गुलाबबाईबरोबर शेवंता भरकन गेली. आईमागे लेक जाणारच की. तिचं नशीब आईशीच बांधलंय. शेवंताचं लग्न झालं तर तिचं नशीब आईपासनं तुटणार. पुन्हा त्या अकोल्यात उद्या सकाळी गुलाबबाईच्या वाड्यात जायचं का? तिला नक्कीच त्या राजाराम देशमुखांनी काल कुठल्या तरी अज्ञात स्थळी त्यांच्या गुंडांकरवी शेवंतासह पळवलंय. आज तिला वाड्यात पुन्हा ठेवलं असेल. ती गुलाबबाई तरी म्हातारपणी जाणार कुठे? आणि देशमुखही तिला सोडणार कसे? गुलाबबाई त्यांच्याशी आयुष्यभर इमान राहिलेल्या एका रखेलीला ते वाऱ्यावर कसे सोडतील? तिचे हाल कसे पाहतील? ही झाली गोष्ट गुलाबबाईची, पण ते शेवंताचं काय? तिच्या आयुष्याचं काय? आपण तिला आधार द्यायला हवा. आपण तिच्याशी लग्न करायला हवं. रात्रीचा रघु फार्म हाऊसमध्ये आला. त्यांनी वाड्यावरनं जेवण आणलं होतं. सुलू पण आली. तिने हंबीररावला डायनिंग टेबलावर जेवण वाढलं. साहेब एक बोलू का? बोल ग, माझ्या बहिणीसारखी आहेस तू, तुझ्या बोलण्याचा राग नाही येणार. तुम्ही तुमच्या नव्या वाड्यात सकाळी आणि रात्री का नाही जात जेवायला? हे ऐकलं आणि हंबीरच्या काळजातच कळ निघाली. तुम्ही फार्म हाऊसमध्ये रात्रीचं झोपता हे ठीक आहे. रघुला चांगली दारू पाजो का? त्यांनी विषय बदलण्यासाठी म्हटलं. त्यांना त्या सवालाचा जबाब माहिती आहे, पण आपलं बोलणं त्याच्या काळजाला लागलं आहे तेव्हा न बोललेलं बरं. आपले साहेब खूप चांगले आहेत. ते आपलं चांगलं ऐकतात म्हणून आपण बोलतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना सगळंच विचारावं. त्यांची लायकी काय, आपली लायकी काय त्यांच्यापुढे? साहेब आपल्याला दिवाळीला साडी चोळी पाठवतात, नवऱ्याला कपडे भरतात. आपल्या पोटी पोर असतं तर त्यालाही त्यांनी कपडे केले असते, त्याचं कोडकौतुक केलं असतं. त्याला त्यांनी फार्म हाऊसमधल्या त्यांच्या लिहिण्याच्या टेबलवर पण बसवलं असतं. तिथे आपल्या पोरानं टेबल जरी मुतानं ओलं केलं असतं तरी ते हसत राहिले असते, म्हणाले असते, सुला पोरानं तीर्थ किती सांडलंय बघ इथे. हंबीर म्हणाला, सुलू आजपासून रघुची दारू बंद केली मातोश्रींना माहिती आहे. तिने मान हलवली. आपल्या नवऱ्यानं सुधारावं म्हणून आई सांगते दारू बंद करायला. मातोश्रींना रघुची अवस्था बघवत नव्हती. रघु, तू एक काम करायचं. कोणतं? तू दारू बंद करायची. तुला मी चांगल्या डॉक्टरकडनं तपासतो. सुलूलाही चांगल्या डॉक्टरांकडनं तपासून घेतो. तुम्हा दोघांना मूल होईल का नाही ते सांगिततील ते. चालेल? रघुनी बायकोकडे बघितलं. तिने रघुला पाहिलं. पोराच्या इलाजासाठी ते दोघं पार इमाला देवऋषीकडे जाणार असल्याचं त्याला माहिती होतं. सुलासारखी बऱ्यापैकी दिसायला तरुण स्त्री मोहजाळ्यात फसतीये याची त्याला खात्री होती आणि ते होऊ नये म्हणून त्यांनी त्या दोघांना डॉक्टरी इलाज सांगितला. अहो साहेब, त्या डॉक्टरकडं माचीस आहे. त्यानं माचीसवर काडी पेटवली की बाईला दिवस जातात म्हणे. रघुची बायको नवऱ्याने तिला जे सांगितलं ते सांगत होती. हे बघ सुला, जन्म मृत्यू देवाच्या हातात आहे. तुझा जन्म, माझा जन्म देवानेच घातला का नाही सांग? तिने मान हलवली. मग तसाच देव तुझ्या पोटी पोर जन्माला घालेल का तो देवऋषी पोटाला जन्माला घालणार आहे? हंबीरने तिला पटेल अशा सोप्या भाषेत सांगितलं. अहो साहेब, मी बी यांना हेच सांगत होते. त्या बायका देवऋषाकडे राहिल्यावर मग गरोदर राहतात, म्हणजे त्यात काहीतरी गडबड आहे. माचीस पेटून का कुठं बायका गरोदर राहतात? असं असन तर माझ्या नवऱ्यानं आपल्या घरात माचीसवर काडी पेटवली, काय होणार? ह्या देवऋषाला एकदा पोलिसांच्या हातात द्यायला हवा. चांगली जुन्नरच्या बाजारपेठेतनं त्याची नग्न मिरवणूक काढून याची माचीसवर घासायची, याची काडीच उघडी करायला पाहिजे. थांबणार नाही तो, धूम पळत सुटेल. साहेब, तुम्ही मला नाही आणला, चांगल्या डॉक्टरकडे घेऊनच चाला. सुलू मन मोकळं करत म्हणाली. श्रोते हो, हा होता आजचा भाग.
दस काकडे लिखित फार्म हाऊस या कादंबरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. नमस्कार.